आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अरहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे. समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू?